सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येवला महायुतीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी येथील नाट्यगृह परिसरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भुजबळ संपर्क कार्यालय येथे देखील नवनिर्वाचित नगराध्यक्ष सह नगरसेवक यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी केली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। नाट्यगृह परिसर व सभोवतालचा भाग स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरपालिका कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला। सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। ही जयंती ही सर्व येवलेकरांनी साजरी केली व यांना साथ दिली महिलांनी। आणि सावित्रीबाईंनी ज्या शिक्षण संस्था काढल्या त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन महात्मा फुले यांनी कार्य केलं। हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि म्हणून आज महिला आपल्याला शिकलेल्या दिसत आहे। महिला शिक्षणात फार पुढे आहे। आज महिला विमान चालवता, महिला राष्ट्रपती झाल्या। तरी आज सावित्रीबाईंना विनम्र अभिनंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सकाळी 10 वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नाट्यगृह या ठिकाणी येऊन सर्वांनी आदरणीय वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले आणि आदरणीय वंदनीय सावित्रीबाई फुले यांना मानवंदना केली, विनम्र अभिवादन केलं आणि त्यांच्या चरणी आम्ही सर्व लोक विलीन झालो। येवला नाट्यगृह येथे 195व्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येवला नगरपालिकेचे निवडून आलेले सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते अंबादाजी बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंतरावजी पवार, शहर अध्यक्ष दीपकजी लोणारी, सर्व पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्याकरता आजचा हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला। आज सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त आम्ही राष्ट्रवादीकडून जी आमची नवनिर्वाचित कमिटी आलेली आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता अभियानांतर्गत आज सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमाला इथे आलेलो आहोत। आणि त्याच निमित्ताने सगळी येवलेकरांना सुद्धा आमच्याकडून विनंती आहे का त्यांनीसुद्धा या सगळ्या अभियानामध्ये भाग घ्यावा आणि आपल्या एरियातला ॲटलिस्ट आपण कुठेतरी त्या गोष्टीला हात लावू शकतो, तरच एकत्र मिळून आपण हे येवला एक सुंदर स्वच्छ येवला हे करू शकतो। आणि जयंतीनिमित्ताने मी सांगेन काही स्त्रियांच्या आपण म्हणतो का दैवत, हे स्त्रियांच्या ज्या दैवत आहेत ते सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाचे हे स्वर्गाचे दार आमच्यासाठी उघडलेले आहे। म्हणजे खरं तर आम्ही जे स्त्रिया आज इथे आलेलो आहोत ते त्यांची देणगी आहे का इथे आम्ही शिक्षण घेऊ शकतो, आज मोकळेपणाने इथे राहू शकतो, बोलू शकतो, आमच्या हक्काचा आणि अधिकाराच्या गोष्टी आम्ही करू शकतो। त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे सावित्रीबाई फुलेंची। आणि त्याच मागे त्या स्त्रियांच्या मागे जे खंबीरपणे उभे राहतात ते म्हणजे ज्योतिबा फुले। कारण प्रत्येक स्त्रीच्या मागे, सक्सेसफुल स्त्रीच्या मागे जसं पुरुष असतो त्याचबरोबरीने पुरुषांच्या मागे सुद्धा स्त्रीपणे तेवढं खंबीरपणे उभी राहू शकते आज। तर हे सगळंच आपण जे पाहतोय ते आज ह्यांच्या त्यागाच्या आणि जे त्यांनी कष्ट केले त्याचे आपण चीज बघतोय। आणि त्याचबरोबर आज स्त्री दिन पण आहे
आणि त्या स्त्री मुक्ती दिन आहे. तर निश्चितपणे मी हे म्हणेन का मुक्ती दिन आहे, पण प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडूनच मुक्तीचा खरा आनंद घेतला पाहिजे. तर सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी विश्वास करते की पुढे पण आपण ह्या अभियानांतर्गत स्त्री शिक्षणाच्या विभिन्न काही कार्यक्रम घेऊ आणि पुढे त्यांना प्रोत्साहित करू.